मॉर्निंग एव्हरीबडी, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप छान मस्त असणार. आणि आज पियाचा ना हिंदीचा पेपर होता, पण पिया काही पेपर द्यायला जाणार नाही कारण आम्हाला अजून बरंच नाही आहे. कुठे दुखतंय बेटा तुला? दुखतंय ना? अजीब दुखतंय तिला. कसं तरी काय होतंय तेच समजत नाही आहे. कालपासून औषध चालू आहे पण काही फरक नाही पडला. मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच ती स्टोरी कशी काय आजारी पडली म्हणून. पण आता गोष्ट अशी आहे की तिला उगाच पाठवायचं तिथं म्हणजे गेल्यानंतर तिच्याने बसलं गेलं नाही बसलं गेलं, त्यापेक्षा तिला म्हटलं जाऊ दे, आपली काही बोर्डाची एक्झाम नाही एवढी इम्पॉर्टंट आहे ना. त्याच्यापुढे आपण काळजी घेत जाऊ, आजारीच पडायचं नाही अशा टायमाला, आहे की नाही. आणि वाटलंच तर टीचरला आपण सांगू शकतो की नंतर आम्हाला द्या, असा 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 आमचा प्रॉब्लेम होता, हिंदीची एक्झाम तुला भेटू शकते नंतर, आहे की नाही. टेन्शन नको घेऊ. उठल्यापासून लवकर उठून बसले काही गरज नसताना आणि असे एकदम टेन्शन मला फेस घेऊन बसले सकाळपासून. एक्झामचं टेन्शन आहे की आजारी पडायचं टेन्शन आहे काय माहिती आम्हाला, पण चाललं आहे आमचं असं. तिला म्हटलं जरा मस्त बाहेर बसू आपण फ्रेश हवेमध्ये, कारण आता हे पावसामुळे वातावरण असं होतं ना की घरामध्ये पूर्ण अंधार अंधार होतं. जोवर लाईट लावते तोवर उजाळ येत नाही, म्हणून तिला म्हटलं बाहेर बसूया आणि मस्त आपल्या ब्लॉगची सुरुवात करूया. हॅपी फेस कर बरं, एकदम खूप जास्त हॅपी फेस कर. आमचं सगळ्यात जास्त हॅपी फेस होता. आज पिया एकदम ओके होणार आहे. उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघणार पियाचे क्राफ्ट, माझं डोकं खाणं, हे सगळं चालू होणार आहे ना. करशील ना? अशी शांत शांत पिया आम्हाला आवडत नाही. चला चहा ठेवूयात मस्त. दूध नाही प्यायचं ना, तिला कफ पण आहेत थोडे थोडे, म्हणून दूध काय देत नाही. काहीतरी फ्रूट्स खावा, नाहीतर मग तुझ्यासाठी पोहे बनवेल. ओके. पोहे आवडतं, पण खाशील ना? ती खूप आवडीने सांगते. काल पण तिला वरण चिखुल्या बनवलं रात्री. म्हणत होती मम्मा मी वरण चिखुल्या बनवशील तर मी खाते म्हणून. मग मी बनवलं तिच्यासाठी, पण एवढं खाल्लं नाही तिने जेवढं ती चांगल्या याच्यात खाते तेवढं. दिल्यापेक्षा अर्ध उरूस दिलं होतं, त्यामुळे आता पोहे बनवते. आता एवढं छान फेस तर केला आहे तर पोहे पोट भरून खाल्लं पाहिजे. खाशील तेव्हा तर एनर्जी येईल तुला. ॲक्च्युली काल काय झालं ना, म्हणजे तिला 11-11:30 नंतर तिला थोडी ती जी आहे ती आजारीची फिलिंग यायला लागली होती. त्याच्यानंतर आल्यानंतर जेवण वगैरे केलं, जे घरामध्ये एखादं औषध होतं ते दिलं आणि तिला बऱ्यापैकी थोडा फरक पडला होता. आणि मग रात्रीपासून जे आहे ना तिचं ते थोडं जास्त वाढलं होतं. पण काय होतं माहिती का, म्हणजे दवाखान्यात दाखवण्याच्या बाबतीमध्ये सांगते मी तुम्हाला, की आम्ही ना म्हणजे इथे पुण्यामध्ये आमच्या आता घराच्या जवळ जे काही 2-4 डॉक्टर आहेत ना, तर आम्ही जेव्हा पण आता लहानपणापासून ही नोटीस केलं आहे की पियाला काय होतं की ते दवाखान्यामध्ये दाखवलं ना की त्याच्यात तिसऱ्या-चौथ्या दिवशी जे आहे ना ते तिला थोडा फरक जाणवायला लागतो. आणि तेच जर आम्ही आमच्या गावाकडच्या डॉक्टरला विचारून जर तिला औषध दिलं ना, तर तिसऱ्या दिवशी जे आहे ना म्हणजे तिला फरक जो आहे तो दिसायला लागतो तिच्यामध्ये. त्यामुळे असं होतं की अरे परत आपण आपल्या गावाकडच्या डॉक्टरला जे आहे ते विचारून घेऊ आणि त्या जसं औषध आहे तसं आपण देऊयात. पण आज असं होत होतं की किती वेळा जे आहे आपण तिकडे फोन करून विचारावं. म्हटलं चला यांना म्हटलं आता जो रेग्युलर डॉक्टर आहे त्याला न दाखवता एखादा नवीन डॉक्टरकडे घेऊन जाऊया, जेणेकरून तिला लवकर फरक पडला तर आपल्याला नेहमीसाठी तिच्यासाठी एक ऑप्शन जे आहे ते होऊन जाईल. म्हणजे असं होतं मुलांना, म्हणजे पियाच्या बाबतीत तरी असंच होतं. इथल्या डॉक्टरचा तिला लवकर जो आहे ना तो फरकच पडत नाही. तर तिला अराऊंड 11च्या आसपास जे आहे ते दवाखान्यात नेलं होतं. आणि त्याच्यानंतर जे आहे मग घरी आल्यावर 11:30 झाले. म्हटलं चला आता स्वयंपाकाला जे आहे ती सुरुवात करून घेऊया. आणि कालच्या दिवशी ना म्हणजे काल परवा आम्ही इथे स्टार बाजारला गेलो होतो, तेव्हा तिथून जे आहे ते गंगाफळ घेऊन आलो होतो. याला लाल भोपळा पण म्हणला जातो वाटतं, आम्ही गंगाफळच म्हणतो. तर त्याची भाजी बनवूया आणि पियाला ही भाजी थोडीफार आवडते. आणि अशा दिवसांमध्ये आपला हाच प्लॅन असतो की मुलांना असं काहीतरी खाऊ घालू जे त्यांच्या आवडीचं असेल, जेणेकरून ते 2 घास जे आहे ते जास्त खातील. कारण आजारपणामध्ये तोंडाची पण चव अशी झालेली असते की आपल्याला एखादा घाससुद्धा तोंडात घालावं असं वाटत नाही. आणि ती तर एकदम शांत शांत झाली. काही विचारावं काय बनवतं नुसतं असं, म्हणजे एकदम खूप लेट जो आहे तो तिचा रिप्लाय येतोय. म्हटलं तिला गंगाफळ आवडतं, लकीली आहे आपल्याकडे, तर मस्त बनवून घेऊयात. अगदी सिंपल जसं नेहमी बनवते मी तसंच बनवते आणि पटपट जे आहे ते सगळं बनवायची सुरुवात करते. कारण ती असं झालं ना तिला ती औषधी आता चालल्या आहेत, त्याच्यामुळे तिला झोप पण खूप जास्त येईल, म्हणून म्हटलं लवकर जे आहे ते बनवून घेऊया. आणि कालच्या दिवशी ना म्हणजे मी मठ जे होते ना ते पाण्यात भिजवत घातले होते आणि रात्री त्यांना असं कापडामध्ये बांधून ठेवले होते. आणि त्यांना इतके छान मोड आलेत ना, मी तुम्हाला तेच दाखवत होती. आणि जसं मी तुम्हाला सांगते बघा 2 दिवसापासून की आमच्याकडे खूप पाऊस चालला आहे, म्हणजे एकदम गार वातावरण झालं आहे. आणि एवढ्या गार वातावरणामध्ये पण जर असे छान मोड आलेत ना, म्हणजे अशा काही गोष्टी घडल्या की त्या वातावरणाच्या विरुद्ध झाल्या की मग आपल्याला असं वाटते की अरे किती छान झालं आहे हे. तर म्हणून मी तुम्हाला आनंदाने दाखवत होते की बघा किती छान मोड आले. असं आता तर काही बनवत नाही मी ते मोड आलेले, म्हणजे मठ काही बनवत नाही आता.
म्हटलं रात्री एक तर उसळ म्हणा किंवा भाजी आपल्याला बनवता येते. मी असं ट्राय करते की थोडं जास्त क्वांटिटीमध्ये जे आहे ना ते मठ पाण्यात भिजवत घालायचे आणि म्हणजे 2 वेळा तरी त्याची भाजी झाली पाहिजे असे एवढे घेत असते मी. तर आता डब्यामध्ये ठेवलेले आहेत आणि फ्रीजमध्ये 2-3 दिवस तर मोड आलेले मठ आपण इझिली जे आहे ते स्टोअर करून घेऊ शकतो. सो एक चांगलं ऑप्शन आहे असं. आयत्या वेळेला जर भाजी नसली तर आपण असे काही कडधान्य आहेत जे आपण करून घेऊ शकतो. तसं पियाला त्याची मटकीची उसळ जी आहे ना ती पण आवडते किंवा त्याची म्हणजे कशीही भाजी केली ना मटकीची तरी पण ती आवडीने खाऊन घेते. आणि बघा मी गंगाफळची भाजी बनवली होती आणि तुम्हाला तर माहीत झालंच आहे की सुकी भाजी असली की मला कढी पाहिजेच असते. त्यामुळे छोट्याशा कढईमध्ये मस्त अशी कढी बनवलेली आहे आणि आजचं असं जेवण तयार झालेलं आहे. दुपारची झोप झाल्यानंतर पियाला माझं सतत विचारणं चाललं होतं की पिया काय खायचं काय खायचं. ती काहीच म्हणत नव्हती. तर ब्रेड आणला होता. तिला म्हटलं थोडं तरी चहा आणि ब्रेड जो आहे तो खा. थोडंसं तूप लावलं आहे आणि गरम करून घेते जेणेकरून थोडी चव अजून जी आहे ती छान होऊन जाईल. आणि आता सायंकाळची चहा मी इथे ठेवते. बाय द वे तुम्हाला जर थोडा बॅकग्राऊंडला असा आवाज येत असेल ना तर मी आता व्हॉइस ओव्हर देताना पाऊस खूप जोरात चालू आहे बाहेर. त्यामुळे तो आवाज जो आहे तसा खरखर येऊ शकतो तुम्हाला. तेवढं जरा ॲडजस्ट करा. मस्त चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर काही नाही तिने अर्धाच ब्रेड खाल्ला फक्त. पण तिला मी ही कार आणून दिली. म्हटलं कधीपासून आपण घेतली आहे. मम्मी पप्पा आले होते ना तेव्हा त्यांनी घेऊन दिली होती तिला. आणि अशीच निवांत येऊन म्हणजे अशी एकदम शांत बसली होती बाल्कनीमध्ये. तिला म्हटलं घे ही कार खेळत बस. आणि मग ती रमली जरा त्याच्यामध्ये खेळायला लागली. म्हटलं मग आता जे आहे ते आपण आपले बाकीचे कामं उरकून घेऊ शकतो. आणि खरंच म्हणजे असं होतं ना मला कमेंट पण खूप आल्या तुमच्या की तू खूपच जे आहे ते स्ट्रेस घेते की तुझ्यामुळे झालं म्हणून तू स्वतःला ब्लेम करून घेते की पियाला असं झालं. आणि ॲक्च्युली आता काय ना म्हणजे वातावरण पण असं झालं आहे ना म्हणजे पुण्यामध्ये तर एवढं आहे ना की पाऊस खूप चालला आहे. थंड वातावरण झालं आहे. त्यातल्या त्यात व्हायरल इन्फेक्शन पण खूप जास्त लवकर होतं. आणि कदाचित असं पण असू शकतं की पियाला म्हणजे थोडं स्कूलमधूनच झालेलं असेल आणि लकीली मी अंघोळीच्या बाबतीमध्ये जो हलगर्जीपणा केला त्यामुळे ते लगेच जे आहे ते झालं. पण खरंच कुठेतरी मला असं वाटतं की त्या दिवशी म्हणजे कालच्या दिवशी जर मी तिला ते थोडा टॉवेल वगैरे आधीच प्रिपरेशन करून ठेवलं असतं तर कदाचित तिला ह्यावेळेस नसतं झालं. पुढे ढकललं गेलं असतं ते. चला असो. ती निवांत बाहेर खेळत होती. म्हटलं घरातला थोडा पसारा आवरून घेऊया. तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. ज्यांना कोणाला हॉल व्हिडिओ बघायचे आहेत मी लवकरच तुमच्यासोबत मिंत्राचे काही प्रोडक्ट पण एका हॉलमध्ये म्हणजे एका ब्लॉगमध्ये जे आहे ते शेअर करेल. आणि मिशोचे पण काही प्रोडक्ट्स मागवलेले आहेत जे मला गरजेचे होते आणि त्याच्यामधले असे 2-4 ऑप्शन एक्स्ट्राचे मागवलेले आहेत. आणि लवकरच मी तुमच्यासोबत जे आहे ते हॉल व्हिडिओ घेऊन येईल. खूप छान छान प्रोडक्ट आहे. सगळे यायचे बाकीत म्हणून मी जरा थांबली. सगळे आले की मग एकसाथ जे आहे ते मी दाखवू शकते तुम्हाला. आणि किचन मात्र माझं स्वयंपाक झाल्यानंतर असंच पडलेलं होतं. म्हणजे तुम्ही बघा आजचा किंवा तुम्ही अजून पुढचे 1-2 व्हिडिओ बघणार ना तुम्हाला दिसेल पिया माझ्या आजूबाजूच तुम्हाला दिसेल. म्हणजे मी किचनमध्ये काम करत जरी असली ना तरी पण ती किचनवर येऊन बसेल. तिला मी पाहिजेच असते. आजारी पडली तर मग तेव्हा तर तिला मी पाहिजे म्हणजे पाहिजे असं होतं तिचं. आणि होतं असं मुलांचं की त्यांना असं वाटते की आपल्याजवळ नेहमीच असं आपल्या आवडीचा व्यक्ती असला पाहिजे. त्यामुळे ती नेहमी जवळ असते. तर मी आता इथे सगळे भांडे आवरून घेते. म्हटलं ॲटलिस्ट मशीनमध्ये ठेवून देऊया. म्हणजे रात्री कसं मोकळा किचन असला की मग स्वयंपाकाला इच्छा होते. म्हणजे माझ्या बाबतीत तरी असं आहे की मोकळा छान क्लीन किचन असला की मग पटपट मला जे आहे ना म्हणजे डोकं असं सुधारतं जरा मला की हे करूया ते करूया. आणि जर ते भांडे आणि पसारा पडलेला असला ना मग मला ते काही उमजतच नाही की सुरुवात कुठून करू मला हेच समजत नाही. आणि मी बऱ्याच वेळा म्हणजे माझी ही सवय आहे की झालं काम की आवरा, झालं काम की आवरा. पण आता असं होतं ना की एक्स्ट्राचे कामं असलीत की मग नाही करता येत. त्यातल्या त्यात मुलं आजारी असले की मग तुम्हाला आता वेगळं सांगायची तर काही गरजच नाही की आपला दिवस तो कसा जातो, रात्र कशी जाते. पण ठीक आहे चला सगळेच जे आहे ते फेजमधून आपल्याला जाणं पण गरजेचं आहे. तर मी आता हे सगळे भांडे इथे थोडे हाताने वॉश करून घेते आणि त्यांना मशीनला लावते. म्हणजे लावून देते. रात्री मी एकचदा फक्त जे आहे ना डिशवॉशर चालू करत असते. आणि बघा इथे पिया लगेच येऊन बसलेली आहे. आणि मला ना 1-2 जण सतत कमेंट करताय की तुला किती नेमका जो आहे तो महिन्याचा खर्च जो आहे तो डिशवॉशरला लागतो. तर बघा माझं असं होतं ना की मॅक्स टू मॅक्स मी आठवड्यामधून म्हणजे माझं 6 दिवस मी मशीन लावते. 1-2 दिवस बंदच असतं माझं. कधी 5 दिवस कधी 6 दिवस. आणि जसं मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली आहे की जी टॅबलेट आहे त्यामध्ये टाकायची तर मी अर्धा तुकडा करून टाकते. त्यामुळे मला ॲट ए टाईम जर आपण म्हणलं की 1 युनिट फिरत असेल आता युनिटचा भाव आपण किती युनिट फिरतो महिन्यामध्ये त्याच्यावर डिपेंड असतो. आणि 18 रुपयाची ती एक टॅबलेट आहे म्हटल्यावर मी अर्धी टाकते तर मला 9 रुपये. आणि एका युनिटचे आपण 10 रुपये पकडून घेऊया तर 19 रुपये खर्च जो आहे तो एका टायमाला मला लागतो. आणि आपण मशीन विकत घेतलं आहे 44,000चं ते वेगळं. ते आपण बल्कमध्ये दिलं आहे म्हणून त्याचं काही धरत नाही. पण आता तुम्ही काउंटिंग करून घ्या. मग तुम्ही म्हणजे
₹20 पर डे प्रमाणे जर तुम्ही दररोज मशीन लावताय तर तुमचं ₹600 महिना जो आहे तो याचा खर्च येऊ शकतो. आणि त्याला जे आहे ना थोडं सॉल्ट वगैरे पण लागतं. जसं आमच्याकडे खारं पाणी आहे तर त्याच्यामुळे सॉल्ट आम्हाला म्हणजे यूजच करावं लागतं. त्यानंतर एक लिक्विड आहे त्यामध्ये ते पण टाकावं लागतं. तर राऊंड फिगर आपण ₹200 एक्स्ट्रा ॲड करूया. ₹800 खर्च जो आहे तो महिन्याला लागतो. आणि जर तुम्ही आठवड्यातून माझ्यासारखं 6 दिवस 5 दिवस लागलं तर मग म्हणजे तुम्ही ₹600 खर्च पकडून चाला. अशा पद्धतीने आहे तो त्याचा खर्च आहे. आय होप ज्याने कोणी मला कंटिन्यू 2-4 ज्या आहेत त्या कमेंट केल्या आहेत त्यांनी हा व्हिडिओ बघितला तर बरं होईल त्यांचं. तसं मी त्यांना कमेंटमधून पण सांगितलं होतं. पण काय होतं आपण एखादी अशी माहिती दिली ना तर दुसऱ्यांना पण जे आहे ते फ्युचरमध्ये कधीतरी आपल्याला कामात येतं की अरे हो आपण ऐकलं होतं हे असं त्याचा असा खर्च असतो. किंवा आपण कुणासोबत असं बोलत असताना पण आपलं डिस्कशन होतं की त्याचा असा खर्च आहे, त्याचं असं मेंटेनन्स असतं वगैरे. म्हणून आय होप तुम्हाला ही माहिती जी आहे ती फायद्याची ठरेल फ्युचरमध्ये. चला माझं किचन तर इथे आवरून झालेलं आहे आणि आता मी आज रात्रीच्या जेवणामध्ये मस्त अशी मटकीची भाजी बनवते आणि त्याच्यासोबत जे आहे ते भात बनवणार आहे. मी जेव्हा पण मटकी बनवते ना आणि त्याच्यासोबत जर मला भात बनवायचा असला तर मी नेहमी ना जो बासमती चुरा म्हणजे चुरी मिळते बासमती तांदूळची मी तिचा यूज करते. तर ती ना खूप छान लागते. म्हणजे आम्हाला असा खूप असा मोकळा भात किंवा मोकळी खिचडी आम्ही जास्त खात नाही. थोडी अशी गजगज किंवा जास्त शिजलेले जे असते ना आम्ही तेच खात असतो. तर अशा सिच्युएशनमध्ये जर तुम्हीही माझ्यासारखं प्रेफर करत असाल जास्त शिजलेला भात वगैरे तर तुम्ही ही बासमती चुरी जी आहे ती तुम्ही ट्राय करून घेऊ शकतात. म्हणजे इतकं छान कॉम्बिनेशन येतं ना हे त्या चुरीचं आणि म्हणजे तसा भातचं आणि त्याच्यासोबत मटकीची भाजी. मी नॉर्मल आपण जशी मसाल्याची मटकीची भाजी बनवतो ना तशी बनवते. कारण पियाला मटकी आवडते म्हटलं तिने जरा 2 घास जे आहे ती जास्त खाईल तिच्या आवडीचं बनवलं तर. पण तिची आता सिच्युएशन अशी झाली ना की आता तो ताप तर म्हणजे चढतोय उतरतोय सगळं आहे तिचं. पण त्यासोबत तिला थोडंसं मळमळशीची फिलिंग असते ना ॲसिडिटीची ती पण यायला लागली. त्यामुळे मला माहिती ती खाणार नाही. पण तिलाही ते कम्फर्टेबल करण्यासाठी तिच्यासोबत छान गप्पा ज्या आहेत त्या माझं मारणं चालू आहे. जेणेकरून तिचा मूड जो आहे जोपर्यंत मी स्वयंपाक बनवते तोपर्यंत छान फ्रेश राहील आणि 2-4 घास जरा जास्त खाईल ती. शेवटी आपली आई सगळ्याच आयांची अशी लगबग चाललेली असते की आपल्या मुलांनी पोटभर जेवण केलं पाहिजे. मग ते आपण आता आपल्या मुलांसोबत करतोय किंवा मग आपण आपल्या लहानपणी आपल्या आईने पण आपल्यासाठी केलेलं आहे आणि शेवटी आपण तेच पुढे नेतोय. बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला शेवटी आई झाल्यावरच कळतात. चला असं जास्त काही माझ्याने शूट झालेलं नाही आजच्या दिवशी. पूर्ण दिवस माझा पियामध्येच गेला आणि तुम्ही समजू शकतात हे सगळं. ही मस्त अशी भाजी बनवलेली आहे. रेसिपी शेअर करायची होती पण म्हटलं जाऊ दे कंटाळा आला मला. तर चला मग आता ह्या मस्त भाजीसोबत मी माझा व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते की तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्कीच सांगायला. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.